समाजसुधारक आणि महापुरुष हे महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये वाटले जातात आणि जातीमध्ये आपण वाटून सुद्धा घेतलेले आहे। शिवाजी महाराज मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, असे आपण एक थोर महापुरुष, ज्या महापुरुषानं आपल्या हयातीमध्ये आपल्या कार्यकालामध्ये कधीही जातीभेद वर्णभेद कधीच केला नाही, अशा महापुरुषांना आपण आज जातीमध्ये वाटून घेऊन मोकळे झालो आणि राजकारणासाठी आपण एका धर्माचा जातीचा द्वेष करतो आणि एक जात किंवा धर्म जवळ घेतो। आपण यांचे अस्तित्व नाकारतो महापुरुषांचे, फक्त राजकारणापायी। हाच किस्सा आणि हेच प्रत्यय काल पूर्ण महाराष्ट्राला आला। नमस्कार, मी आपला मित्र आरजे जगताप आपल्या समोर आज त्याविषयीच एक महत्वाचा व्हिडिओ आणलाय। तोपर्यंत सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या, आपलं चॅनल कुठल्याही पक्षाचा समर्थन करत नाही। आपण फक्त आपले पुरोगामी विचार हे परखडपणे मांडत असतो आणि वंचित सोबत जास्त व्हिडिओ करायचं कारण म्हणजे की बाळासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे शिकवण आणि आंबेडकर वाद यामुळं जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वंचितचे येतात। मित्रांनो बघा, कालचं असं मॅटर आहे एकूणच की राष्ट्रवादी गटाला एक नवीन चिन्ह भेटलं, ते चिन्ह म्हणजे तुतारी। हे तुतारी प्रतीक आहे विजयाचं किंवा युद्धापूर्वी रणशिंग फुकारायचं। युद्धापूर्वी तुतारी वापरतात आणि युद्धानंतर पण विजय घोषित करण्यासाठी तुतारी वापरतात। युद्धाची सुरुवात तुतारीनं होते आणि सायंकाळी अस्त हा तुतारीनं होतो। असे ही तुतारी राष्ट्रवादी गटाला काल मिळाली। राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा काल खुश आहे, भरपूर खुश आहे, असावंही। राजकीय आपलं अस्तित्व कुठेतरी नुसते नाबूद केले, त्यातून थांबायची आपल्याला उभारायची संधी भेटली आणि ते तुतारीजवळ तुम्हाला चांगलं चिन्ह भेटलं, चांगली गोष्ट आहे। पण यावेळेस आपल्याला एक गोष्ट अशी म्हणायला मिळते, राज ठाकरे यांनी काल एक गोष्ट बोललेली आहे की मुसलमानांचे मत जाऊ नये, मुसलमानांच्या वोटची बँक म्हणून ज्या व्यक्तीनं पूर्ण आपल्या हयातीमध्ये शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तोंडावरती घेतलं नाही आणि त्यानं शिवाजी महाराजाला सुद्धा मानलं नाही, तो व्यक्ती आज रायगडावरती जातोय आणि आपल्या चिन्ह तिथे जाऊन लॉन्च करतोय। कुठं? रायगडावरती तरी हे चिन्ह। आता या ठिकाणी तुम्ही अजून एक गोष्ट समजून घ्या, ती गोष्ट कुठली? बघा, शरद पवार भाषणामध्ये असतील किंवा यांच्या वागण्यामधून नेहमी द्वेष करत आलेले आहेत मराठ्यांविषयी किंवा मराठा समाजाविषयी। याचा प्रत्यय तुम्हाला 1994 मध्ये आला होता, ठीक आहे, पण हाच गोष्ट अजून पण ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडते। अरे फक्त आपण काय केलं माहितीये का, जे महापुरुष आपण वाटून टाकले। शिवाजी महाराजाला तुम्ही दुश्मन बनवलात मुसलमानांचा। एक धर्मनिरपेक्ष राजा कसा असावा याचं पूर्ण जग अभ्यास करतं। इंडियन नेव्हीचे उद्गाता, असे किती आविष्कार शिवाजी महाराजांनी केलेले आहेत आणि एवढं करत असताना त्या व्यक्तीनं आपल्या हयातीमध्ये कधीच धर्माला जातीला थारा दिला नाही। आपण त्यांना आज डायरेक्टली मुस्लिमांचे विरोधक आणि मराठ्यांचे कैवारी अशी त्यांची प्रतिमा आपण बनवली। आपण शिवाजी महाराजांना हिरो बनवलं नाही, आपण त्यांना विलन बनवून टाकलं। आपण याविषयी चर्चा हे करणार आहोत, तत्पूर्वी आपण ह्या गोष्टी समजून घेऊ की शरद पवार आणि शिवाजी महाराज आणि मराठा समाज यांचं नातं काय। शिवाजी महाराजाला शरद पवार का मानत नव्हते आणि ज्या वेळेस त्यांना पालखीमध्ये रायगडाला प्रस्थान करत होते त्यावेळेस त्यांना एकानं प्रश्न विचारला की तुम्ही रायगडावर किती वर्षांनी आलात? त्यावेळेस शरद पवार सांगतात, मी 40 वर्षानंतर रायगडावरती आलो। हा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, एक वेळेस राज ठाकरे काय म्हणतात बघून घ्या, आपण नंतर याविषयी सविस्तर असं करेक्ट बोलूया। साहेब, रायगडावर किती वर्षांनी येणं झालं साहेब? 40। अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावतो? या माणसाच्या, या शरद पवार साहेब या माणसाच्या तोंडात कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही। सगळी भाषणं काढून बघा त्यांची,
शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत. शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत. शाहू फुले आंबेडकर. आणि मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, तुमच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही. पण कधीही नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार, आज सगळं रायगड आठवला. तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय. आपण जे पहिले वक्तव्य केलं आपण ह्या गोष्टीला समोर घेऊन वक्तव्य केलं होतं. आता बघा पुढच्या गोष्टी अशाच आहेत. एक 2 बॅनर आहेत आणि एक ट्विट आहे एनसीपीचा. पहिले बॅनर बघून घ्या. त्यामध्ये जाणता राजा, आपण महाराष्ट्रामध्ये एकाच व्यक्तीला जाणता राजा म्हणतो, तो म्हणजे राजा शिवछत्रपती महाराज. बाकी आपण जाणता राजा हे कुणाला म्हणत नाही. जाणता राजा म्हणजे काय? जो प्रजेच्या मनातील विचार जाणतो तो जाणता राजा. इथं बॅनरमध्ये लिहिले स्पष्ट पवारांचा फोटोवरती जाणता राजा. यांनी काय जाणलं समाजाविषयी तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पुढले बॅनर बघून घ्या. महाराष्ट्राचं कुलदैवत. आता दैवत कुठलं असतं? महाराष्ट्राचं जे कुलदैवत ते म्हणतात, हे दैवत आपण कुणाला म्हणतो? ज्या ठिकाणी आपली श्रद्धा असते, वंश परंपरागत आपल्या परंपरा आहे, तिथून मानलेले आपले कुलदैवत आपण त्यांना म्हणतो. आता आमचं कुलदैवत वेगळं असणार, म्हणजे हे कुलदैवत आहे ते आपल्या वंशाप्रमाणे वाढत आलेलं, पुढे चालत आलेलं आहे. आणि त्यांना लिहिलेलं आहे पुढे कुलदैवत, आमचं कुलदैवत. तुमचं कुलदैवत तुमच्या पुरतं आहे, ते तुम्ही आमच्यावर लादू नका. ठीक आहे? म्हणजे इथपर्यंत मजल आहे या लोकांची. एखाद्या शिवाजी राजेंचं अस्तित्व हे स्वीकारायला तयार नाहीत. आणि पेपर लाईनची एक न्यूज होती, शिवाजी महाराज जाणता राजा नाही, किंवा त्यांना जाणता राजा म्हणू नका. मग जाणता राजा शरद पवारांना म्हणायचं का? हा एक प्रश्न या ठिकाणी येतो. आपण हे सर्व पुराव्यासोबत बोलत आहोत. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र त्याच्या पावन स्पर्शानं एवढा नाहून निघाला, आपण त्यांच्याविषयी असे शंका डोळवतो, हे लाजिरवाणी गोष्ट आहे, एक शरम यासारखी गोष्ट आहे. आणि हद्द त्यावेळेस पार झाली ज्या वेळेस हे ट्विट पुढे आलं. ट्विट बघून घ्या. बघा, शास्त्री खान आणि शिवाजी महाराजांमधला तो प्रसंग आग्र्यामधला तो इथं रेखाटलेला आहे. या ठिकाणी शास्त्री खान म्हणजे भाजपवाले आहेत आणि शिवाजी महाराज म्हणजे शरद पवार आहेत. स्वतःला स्वयं घोषित शिवाजी महाराजांनी करून टाकलेलं आहे. आणि हे फक्त मताच्या स्वार्थासाठी हे रायगडावरती गेले, फक्त मत समोर ठेवून. आतापर्यंत जो व्यक्ती तिरस्कार करायचा समाजाचा आणि शिवाजी राजांचा, त्याला आज शिवाजी राजांचा एवढा पुळका का आला? आता जी शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती मुसलमानांच्या विरोधामध्ये केलेली आहे. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, जर मुस्लिमांचे जर विरोधक शिवाजी महाराज असले असते तर त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड हे मुस्लिम असले असते का? कारण सगळ्यात मोठं महत्वाचं पद हे बॉडीगार्डचं आहे. त्यांच्यावरती त्यांचं जीवन अवलंबून असतं. तर त्यांचे बॉडीगार्ड मुस्लिम मावळे असले असते का? आणि आपल्या सैन्याचा सैन्य प्रमुख हा मुस्लिम असला असता. महाराष्ट्राच्या आपले राजे यांचे वकील सुद्धा मुस्लिम होते. म्हणजे शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये कधीही नव्हते. शिवाजी महाराज जाती विरोधामध्ये कधीच नव्हते. शिवाजी महाराज एक जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये होते. ती प्रवृत्ती म्हणजे औरंगजेब. हा जो प्रसंग आहे, हा जो इतिहास आहे, आपल्या समोर चुकीचा मानलाय मतासाठी. फक्त मुस्लिमांना शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये उभं केलं, एक धार्मिक तेढ निर्माण केला फक्त मताच्या राजकारणासाठी, बाकी काही नाही. शिवाजीराजे काय आहेत हे लहानपणापासून कळण्याची गरज आहे. शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे कधीच दुश्मन नव्हते, ते त्या प्रवृत्तीचे दुश्मन होते. ती प्रवृत्ती औरंगजेबामध्ये होती. ह्या गोष्टी आज समाजाला सांगायची वेळ आली, हे दुर्दैव आहे. मित्रांनो, या कारणामुळं पूर्ण टोटली ह्या गोष्टीमुळं
शरद पवार 40 वर्ष रायगडावरती गेले नाहीत आणि ते आता रायगडावरती गेले तेही फक्त इलेक्शन समोर ठेवून. आणि त्यावेळेस फडणवीस म्हणतात की शरद पवार रायगडावरती गेले याला पूर्णपणे कारणीभूत अजित पवार आहेत. जर अजित पवार नसले असते तर शरद पवार कधीच रायगडावरती गेले नसते आणि ह्या इलेक्शनला सुद्धा जानता राजा असेच बॅनर लागले असते. तुम्हाला एकूणच याविषयी वाटतंय काय नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करत चला, कारण लोकांना खरी माहिती कळण्याची आज गरज आहे. आणि तुम्ही जर पुरोगामी विचाराचे समर्थक असाल नक्कीच सपोर्ट करा. जय हिंद, त्याशिवाय जय हिंद.